एक व्हिडिओ ट्विट करून काहीतरी नाराजगी व्यक्त केल्याचं आमदारांचं काय सांगता? कसं आहे की काल माता की चौकी होती मागाटनेमध्ये आणि तिथे माननीय आमदार प्रकाश सुर्वे यांनी असं भाषण केलं की मराठी मातृभूमी माझी माय आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. ठीक आहे, आपल्या मराठीत म्हण आहे एक, माय मोर मावशी जगो. त्यांनी त्याचं बोलणं असं आहे की माय मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे, कारण की मावशीवरती माझं जास्त प्रेम आहे. हे किती वाईट आहे हो. ह्या मागाटणीमध्ये 65 ते 70% मराठी माणसं राहतात आणि त्यांचा हा अपमान करतो आहे, मराठी भाषेचा महाराष्ट्राचा अपमान करतो आहे, निषेध करतो जाहीर. म्हणजे ह्याच्यावरती जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्यांना मराठी भाषेची पडलेली नाही आहे, मराठी माणसाची पडलेली नाही आहे, महाराष्ट्राची पडली नाही, मुंबईची पडलीच नाही. यांना एवढा सत्तेचा माज कुठून आणला लोकांनी? उत्तर भारताच्या जोरावरती, यूपीवाल्यांच्या जोरावरती हे माज करतात. हे आम्ही मान्य करणार नाही. उद्या आम्ही जातोय पोलीस स्टेशनला, यांच्यावरती गुन्हा दाखल करायला मागणी करतो. कारण की खरंच हे नाही तर ह्यांचा माज वाढत जाईल हो. जर आमदारच जर महाराष्ट्रामध्ये बोलतील की माय मरून दे, मराठी भाषा मरून दे, ते वाईट आहे. असं चालणारच नाही. उद्या उत्तर भारतीयांचा माज वाढायला लागेल. आमच्या पक्षातही मनसेमध्येही उत्तर भारतीय पदाधिकारी आहेत. त्यांनीही छठपूजेचं आयोजन केलं होतं. तुम्ही तुमची हिंदी भाषा जपा ना, आम्हाला काय हरकत आहे, तुमचे सण जपा ना, ताकद दाखवू नका, शक्ती प्रदर्शन करू नका. आणि जर आमदार यांना प्रोत्साहन देणार असेल तर हे खूप वाईट आहे. महाराष्ट्राच्या वेगळ्या धर्तीवर घेऊन चाललेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 72 नगरसेवक अमराठी आहेत, परप्रांतीय आहेत. उद्या तो सुनील शुक्ला मागणी करतोय की मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनणार. चाललं आहे का हे इकडे राजकारण? आणि हा आमदार प्रकाश सुर्वेसारखी माणसं त्यांना प्रोत्साहन देत आहेत. हे दुर्दैव आहे मनसे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं दुर्दैव आहे की अशा माणसांना मतदान मिळतं. भाजपने आता चालू केलं आहे की हिंदूंनाच टार्गेट केलं जातं, हिंदू दुबार मतदारांना टार्गेट केलं जातं आहे. अरे असं थोडी आहे का? दुबार तर हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणी असेल. मराठी माणसाला जो त्रास दिला जातोय हा महत्त्वाचा त्रास आहे. पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की काही याच्यामध्ये अहो मतांसाठी किती लालघोटेपणा करायचा, उत्तर भारतीयांची किती चाटायची. हां, आता दिलगिरी व्यक्त करून काय? जेव्हा बोलतात आवामध्ये बोलता बोलता सत्तेचा माज दाखवून बोलून गेले ना, अपमान केला ना मराठी माणसाचा, मराठी भाषेचा. उद्या अजून काही बोलतील, आम्ही पण बोलतो, त्यांना शिव्या घालतो आणि माफी मागू, संपला विषय. मराठी भाषेवरती जेव्हा जेव्हा बोट उठवलं जाईल तेव्हा तेव्हा मनसे आक्रमकता दाखवणार. आमदार आहेत, तुम्ही जिंकलेले आहात, तुम्ही तुमच्या मानात राहा. पण मराठी भाषेचा अपमान कराल, मराठी माणसाचा अपमान कराल, महाराष्ट्राचा अपमान कराल, आम्ही सहन करणार नाही. नाही, असं अनेक वेळा प्रकाश सुर्वे यांच्याकडून वादग्रस्त असं वक्तव्य समोर येतं. आधी सुद्धा असं म्हटलं होतं की तुम्ही बिनधास्तपणाने पोलीस स्टेशनला सोडवायला सुद्धा असे अनेक वेळा. म्हणजे हा सत्तेचा माज आहे हो, सत्तेचा माज आहे. शिंदे तिकडनं पैसे आणतात आणि ह्यांच्या मागे ओततायत. बोलतात ना पैसे टाकून जिंकतो म्हणून मी. बघा त्यांची भाषणं, सरळ सरळ माज दाखवते सत्तेचा आणि पैशाचा. त्यांना माहिती आहे की, आणि मला दुर्दैव हे वाटतं की मराठी माणूस पैशाने मतदान करतोय का ह्यांना? एवढं जे चाललेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये, मुंबई तोडायचा प्रयत्न चालतो आहे, तिसरी मुंबई बनवायचा प्रयत्न चालतो आहे, मराठी भाषेचा अपमान प्रत्येक ठिकाणी होतो आहे. परप्रांतीय आज आवाज उचलायला लागलेले आहेत. तो सुनील शुक्लासारखा गाढव माणूस तो काय काय बडबडतो आहे आणि मराठी माणूस गप्प बसतो. जोपर्यंत ह्यांना जागा दाखवणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. या राजसाहेब आणि उद्धव ठाकरेजी या मराठीच्या विषयावरती 5 तारखेला जसे एकत्र आलेत, मराठीची चळवळ एकत्र येऊन एकजूट येऊन दाखवली गेलेली आहे, ती मराठी माणसांनी अशीच दाखवली पाहिजे. कालच्या मोर्चामध्येही मराठी माणूस जोरदार उतरला होता खाली, लाखोंचा मोर्चा झाला, कोण बोलूच शकत नाही. त्यांचा मुकमोर्चा 50-60 माणसांचा असेल, भाजपचा मुकमोर्चा. तुम्ही बघा, लोकांच्या प्रतिक्रिया बघा, लोकांच्या लाईक्स बघा. आता ह्या तुमची जी बातमी चालते सगळ्या माध्यमातनं, ABP असेल, NDTV असेल, TV9 असेल, सगळ्या माध्यमातनं बातम्या बघा, खालती लोक शिव्या घालतात आमदाराला. मराठी माणूस ही गोष्ट सहन करणार नाही. निषेध आहे आमचा, जाहीर निषेध आहे. आणि उद्या आम्ही पोलीस स्टेशनला जातोय की या विरोधात गुन्हा दाखल करा. याच्या माफीला काय उपयोग नाही हो. अशी नेहमी कपडे काढतील आणि नंतर माफी मागतील का? मराठी भाषेला आमच्या काय आहे की नाही इज्जत? आणि बोलतात जागतिक, मगाशी मंत्री बाजूला बसले होते आणि ते बोलतात की जागतिक भाषेचा आम्ही दर्जा मिळवून दिला, आम्ही सही केली आहे असा.
आणि ह्या आमदाराला ह्याला पहिला बडतर्फ करा, ह्याचा राजीनामा घ्या. त्या मंत्र्यांना मी विनंती करीन आणि त्या एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की ह्यांचा पहिला राजीनामा घ्या अशा माणसाचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.